आणि एकल महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा। आणि ही स्पर्धा हे किती दिवसापासून या ठिकाणी चालू आहे याची आपण सविस्तर माहिती आपण या कोरो इंडिया आणि एकल महिला संघटनेच्या या ठिकाणी आपल्या सोबत कर्मचारी आहेत। मॅडम आपलं काय नाव सांगा? जय भीम जिंदाबाद। माझं नाव महानंदा चव्हाण, मी तुळजापूर तालुक्यातून आली आहे। कोरो इंडिया व एकल महिला संघटना गेली 2014 पासून मराठवाड्यातील 4 जिल्हे आणि 11 तालुक्यांमध्ये जवळपास 22,000 महिलांसोबत आम्ही काम करतो। 22,000 महिलांसोबत काम करत असताना महिलांच्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नावरती काम केलं। तसं सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्नाला घेऊन काम केलं, सांस्कृतिक प्रश्नावरती घेऊन काम केलं किंवा आर्थिक प्रश्नाला घेऊन काम केलं। पण हे काम करत असताना महिला सतत चूल आणि मूल, महिला सतत आपल्या आपल्या कामात व्यस्त राहतात। त्यांना एक वेगळी संधी किंवा स्वतःचं जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी कधी वेळ काढत नाहीये। तर मग आम्ही वेगवेगळ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त गावोगाव आम्ही जयंती साजरी करणं आणि तिथे छोटेसे खेळ घेणं अशी सुरुवात केली। ही सुरुवात करत असताना आम्हाला असं दिसून आलं की आता महिलांनी फक्त लिंबू चमचा किंवा संगीत खुर्ची हे या खेळावरती न थांबता महिलांनी ग्राउंडवरती उतरलं पाहिजे, ग्राउंडवरती आलं पाहिजे आणि ग्राउंड मैदान गाजवलं पाहिजे। कारण आता बघता आपली संस्कृती बघता फक्त ग्राउंडवरती कोण खेळतं? मुलं खेळतात, पुरुष खेळतात आणि महिलांना किंवा मुली खेळतात तर त्याही फक्त शाळेमध्ये खेळल्या जातात। तर त्यांनाही ग्राउंडवरती खेळण्याची संधीही मिळत नाहीये। तर मुलींना आणि महिलांना ग्राउंडवरती उतरण्याची, ग्राउंडवरती मनसोक्त खेळण्याची संधी मिळावी म्हणून गेले 3 वर्ष आम्ही कबड्डी स्पर्धेचं आयोजन करतोय। आणि आता सध्या कबड्डी स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग याच्यामध्ये येतोय। गेली 9 फेब्रुवारी पासून आम्ही धाराशिव जिल्ह्यापासून सुरू केलेली कबड्डी स्पर्धा ही आज धाराशिव, बीड, केज, अंबाजोगाई, गेवराई आणि आताही चाकूर या ठिकाणी आज सुरू आहे। तर हे खेळ इतक्या आनंदाने, उत्साहाने महिला खेळतात आणि याच्यामध्ये वयाची मर्यादा नाहीये। अगदी मागच्या 2-3 मॅचेस बघितल्या तर 70 वर्षाच्या आजींनीही कबड्डीमध्ये सहभाग घेतला आहे। त्याही इतक्या उत्साहाने खेळून ट्रॉफी आणि बक्षीस घेऊन त्या गेलेल्या आहेत। तर म्हणजे त्यांचा आनंद बघताना आम्हाला टीमलाही तो आमचा आनंद मात नाहीये किंवा आम्ही अर्धा दिवस आम्ही हे सतत करत बाहेर फिरतोय तरी आम्हाला आळस किंवा तो हे वाटत नाही। आम्हाला आणखीन उत्साह, आणखीन त्यांच्याकडून प्रेरणा मिळते की महिलांनी अशा चांगल्या पद्धतीनं खेळलं पाहिजे। पण शासनाकडूनही आणखीन आमची काही अपेक्षा आहे या कबड्डी स्पर्धा भरवण्याच्या मागे। कारण संघटना ही आता एकल महिला संघटना मराठवाड्यात करते, पण आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कबड्डी स्पर्धा सुरू आहेत। सगळ्या रिजन मध्ये, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, ह्या सगळ्या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत। आणि ह्या स्पर्धेमधून ज्या 3 लोक फायनल मध्ये येणार आहेत तर त्या 3 लोकांची फायनल मॅच 25 मार्चला मुंबईमध्ये होणार आहे परत त्याच्यामध्ये। आणि सगळ्या महिलांना जवळपास 5,000 महिला आपण 25 मार्च रोजी मुंबईमध्ये उतरणार आहेत। काही महिला त्याच्यामधल्या खेळणार आहेत। तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे की इतक्या मोठ्या संख्येने महिला बाहेर पडतायत, खेळतायत, न लाजता, न भीता अगदी मैदानावरती उतरतायत। तर त्यांना पाहून खूप आम्हालाही आनंद। या गोविंद बाबा विद्यालयामध्ये कोरो इंडिया आणि एकल महिला संघटनेची या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। सर, या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल तुम्ही? एकल महिला संघटना तालुका चाकूर यांनी अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आयोजित केलेला आहे। आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्हाला या क्रीडांगणाची मागणी केली असता मी आमचे सचिव साहेब, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय पाटील साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी लागलीच, ते क्रीडाप्रेमी असल्यामुळे त्यांनी या महिलांच्या या क्रीडा स्पर्धेसाठी हे बक्षीस उपलब्ध करून दिलं आणि आम्हाला सांगितलं की सर, यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नका। आणि म्हणून आम्ही यांच्यासाठी सकाळपासून हे संपेपर्यंत आम्ही बांधील आहोत। अंतिम सामना हा, फायनल सामना हा केवळ
हिरकणी आणि झाशीची राणी या 2 गटामध्ये झालेला आहे. आणि याच्यामध्ये अंतिम सामन्याचं या फायनल जो विजेता आहे तो विजेता या ठिकाणी झाशीच्या राणी या संघानं या ठिकाणी पटकावलेला आहे, प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर आपण यांच्याकडून ही सविस्तर माहिती घेणार आहोत. आपला गट आहे, आपली जी कबड्डी स्पर्धा जी आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रथम क्रमांक मिळवला, तुम्हाला काय वाटते नेमकं आता? बहुत खुशी वाटते. आम्ही कधी आता शाळेत 10 वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले खेळून, पण तेवढा काही अनुभव नाही आम्हाला. आता लई वर्ष 10-15 वर्ष झाले खेळून, पण खेळावं येवं असं आल्यावर थोडस कळल म्हणून येऊ म्हणजे इच्छा होती. म्हणून ताईने त्या म्हणल्या या खेळा, हारलो किंवा जिंकलो खेळायची संधी मिळाली म्हणून खेळलो. आता तुमच्या संघामध्ये हे नेमकं कुठून कुठून तुमच्या म्हणजे स्पर्धक होते? बोळेगावचा आम्ही 5 आहोत आणि अजून सोनच्या 3. जो तुमचा जो सेमी फायनलचा जो संघ होता तो कुणासोबत झालेला होता? लातूर सोबत. आणि अंतिम सामना हे कुणाला हरवला तुम्ही? लातूर रोडला. तर आपल्यासोबत आणखीन या ठिकाणी स्पर्धक आहेत. या कोरो इंडिया किंवा एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही कबड्डी खेळलात, नेमकं तुम्हाला काय वाटते? आनंद होते, अति आनंद होते. प्रत्येक आयोजन करण्यात आले. शाळेतले दिवस आठवले आमचे. आम्हाला बक्षिसापेक्षा आम्हाला आनंद, खूप आनंद झाला. आमचे असं वाटलं की आमचे पहिलेचे दिवस आलेत का काय की असं. आम्ही उगा बघून जावं म्हणून आलतो, खेळायची काही इच्छा नव्हती, पण इथं बघून आमची इच्छा वाढली खेळावं असं म्हणून खेळलो आणि जिंकलो. पण आम्हाला खूपच आनंद वाटतंय. नक्कीच या ठिकाणी चालत चालत आलेली संधी, या संधीचं सोनं हे केवळ या स्पर्धेमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर आपल्या या ठिकाणी या स्पर्धेमधून अंतिम सामन्याचं फायनल या ठिकाणी जिंकलेले झाशीची राणी या ठिकाणी या संघानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर या संघटनेच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या संघाला या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. मी हजरत शेख. पूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रात आपल्या एकल महिला संघटनेच्या स्पर्धा चालू आहेत. हे खेळ फक्त शाळेतल्याच मुली खेळत होत्या, पण ज्यांचा आनंद व्यक्त करायचा महिलांना राहिलेला होता, आनंद इच्छा मनात दबलेली होती, ते एकल महिला संघटना व्यासपीठ निर्माण करून देते. कोरो एकल महिला संघटना आपली पूर्ण व्यवस्थापन करते आणि यात एकूण आज चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथे संत गोविंद बाबा विद्यालय लातूर रोड येथे स्पर्धाचे आयोजित केले होते. यामध्ये एकूण 14 टीम होत्या आणि 14 टीम मधून सावित्रीबाई, लातूर रोडची हिरकणी आणि बोळेगावचं झाशीची राणी हे 3 टीम निवडून आलेले आहेत. आणि पहिलं पारितोषिक मी सांगू इच्छिते की आपल्या सामाजिक कार्यकर्त्या माहिती सरटे यांनी दिलेलं आहे आणि दुसरं पारितोषिक पंचायत समिती उमेदचे कार्यकर्ते शेळके सर यांनी दिलेलं आहे आणि तिसरं बक्षीस अंजलीताई येदले, एक बांधकाम कामगार योजनेच्या कर्मचारी ताई, त्यांनी तिसरं बक्षीस दिलेलं आहे. आणि हे सगळं नियोजन एकदम व्यवस्थित पार पाडलेलं आहे. आपली सगळी कोरो टीमचे आणि एकल महिला संघटनेचे आपले पत्रकार बंधू, इथे येथील शाळेतील सरांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांनी व्यवस्थित हा कार्यक्रम पार पाडले. धन्यवाद.